थांबा थांबा थांबा, वरती ढकलू नका. नमस्कार, मी आपली बारामतीकर कन्या. तर मंडळी, आज आपण तूप बनवण्याची एक सोपी साधी पद्धत पाहणार आहोत. नेहमी सगळे तूप मिक्सरमध्ये किंवा रवीने केले जातात, पण मी आज तूप बनवण्याची माझी आगळीवेगळी पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्याला काही 7-8 दिवसाची साई जमा करून ठेवायची आहे. त्याच्यामध्ये दही वगैरे काही टाकायचं नाही. आपली साई जमा झाली की मस्तपैकी जाड बुडाची कढई घेऊन त्याच्यावरती साई ओतून मस्तपैकी आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे. इथे मात्र गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे, कमी गॅस ठेवायचा नाही. आणि बुडबुडा जसजशा वाढतील तसतशा आपल्या त्याच्यातलं पाणी किंवा एक्स्ट्रा जे दूध असतं ते आटलं जातं. अशी पद्धत तुम्ही कराल ना तर तुमचा वेळही खूप वाचेल आणि तूप देखील खूप छान होते. जेव्हापासून मला ही पद्धत माहीत झाली तेव्हापासून मी याच पद्धतीने तूप बनवते. विरजण न टाकल्यामुळे आपल्याला इथे अजिबात वास देखील येत नाही. मस्त माव्यासारखा इथे वास येतो. आणि अशा पद्धतीनं आपलं तूप आता रेडी झालेलं आहे. सुगंधासाठी आपण त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकून घ्यायची आणि गरम असतानाच आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यापासून जो चोथा उरतो त्याच्यामध्ये आता आपल्याला मस्तपैकी गूळ, साखर काहीही टाकून मंद आचेवर आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं तूप पण तयार झालेलं आहे आणि मुलांसाठी गोड गोड मावा खाण्यासाठी तयार झालेला आहे. एकदम कंदी पेढ्यासारखा हा खवा लागतो. बघा तर मग, ही पद्धत करून आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.